मातीचा टिळा सुद्धा राहिला नाही. अजिबात मातीचा टिळा राहिला नव्हता. अहो खड्डा पडेल, माणूस बुजल, एवढे मोठे खड्डे पडले. आम्ही टीव्ही बघितली, भिंत खचली, चूल विजली, बोलून पडला संसार. घरातलं अन्न गेलं, वस्त्र गेलं, निवारा गेला, होत्याचं नव्हतं झालं. आम्ही दिवाळी साजरी केली, आम्ही फटाकडे फोडले, पण त्या मराठवाड्यामध्ये फटाकडे कधी फुटलं नाही, कारण सगळंच वाहून गेलं. पण या अमर भैया परदेशींनी फटाके विकत घेतले, मराठवाड्यामध्ये त्या पोरांना देण्याचं काम केलं. अमर भैयाला विचारलं, अमर भैया असं का केलं? त्यांनी सांगितलं, सर आपल्या घरात दिवाळी रोजच आहे, त्यांना दिवाळी नाही का? फटाकडे देणारा अवलिया म्हणजे अमर भैया परदेशी. आम्ही लाडू केले, करंज्या केल्या, चिवडा केला, शंकरपाळ्या केल्या, सगळं आनंद केलं. आम्ही रांगोळी काढली, पण त्या मराठवाड्यामध्ये रांगोळी कधी काढली गेली नाही. या अमर भैया परदेशींनी 250 साडी घेतली आणि त्या मराठवाड्यातल्या माता भगिनींना भाऊबीजच्या रूपामध्ये दान दिलं, भेट दिली. असं सांगितलं तो अमर भैया परदेशी. प्रत्येकाला फराळाचं वाटप केलं, तिथं नेऊन दिलं. दिवाळीला दिवाळी पण करायचं काम. आणि असेच लोकनेते आमदार राहुल दादा कुल यांनी जाहीरपणे सांगितलं, माझा वाढदिवस हार तुरेनं साजरा करू नका. यायचंच असेल तर बुके घेऊन या, यायचंच असेल अन्न घेऊन या, यायचंच असेल वस्त्र नेऊन या, यायचंच असेल निवारा घेऊन या. अभिमान वाटतो आजही दररोज एक गाडी राहुल दादांच्या मार्गदर्शनाखाली मराठवाड्यामध्ये जाते. मलठणचा सरपंच अमर भैया परदेशी त्यांनी आपल्या आईला सांगितलं, आई सरकार आपल्याला मानधन देते, त्यातलं 1,40,000 रुपये मानधन आणि पूरग्रस्ताला द्यायचं काम केलं. जोरदार टाळ्या त्या माणसासाठी. 1 रुपया आम्ही कुणाला देत नाही, पण 1